आज जरा सकाळ सकाळ कामाची घाईच होती, कारण आर्यन 10व्या महिन्यात लागला आहे 30 तारखेपासून. तर मग इथं सकाळ सकाळ माझे उरकायचे काम चालू होते आणि 9व्या महिन्याचा त्याचा जे डोस राहिला होता द्यायचा, ते आज द्यायचा होता. आणि ते सकाळ सकाळ मी पहिल्या बुधवारी आमच्या गावातला बाजार भरतो, तर ती दिवशीच इथं लेकरांना, गरोदर बायांना डोस दिले जातात. आणि मग इथं मी सकाळी त्यांचा फोन आला 9 वाजता. तर मग इथं मी आज चांगली भरवा भेंडी केली होती आणि तर काम पण राहिलेलं होतं. तर मग धुणे भांडे होते ती आत्याने तर केले होते, पण नंतर जी माझी फरशी पुसायची राहिली होती, इथं मी फरशी पुसते. आर्यन झोपला होता आणि त्याला आंघोळ नव्हती घातली. आणि मग त्याला मी फरशी पुसली, त्याला आंघोळ ही घालून सगळं उरकून मग आम्ही गेलो. आणि मग अंगणवाडीत जाऊन आम्ही लवकरच गेलो होतो, का की जिथं गर्दी पण नव्हती आणि इथं जास्त वाड्या आहेत. तर मग त्यामुळं मग दुसऱ्या वाडीचे पण लेकरं ही आले ना, तर मग जास्तच गर्दी होती. मग त्यामुळं नंबर पण लागत नाही आपला. आणि मग अंगणवाडीमधून मग आल्याच्यानंतर आर्यन इतका रडला होता तिला इंजेक्शन देताना, म्हणजे विचारायचंच नाही. त्याला बघून मला पण रडू यायचं. इतके लहान लहान लेकरं होते तिथं. आणि लेकरांना जसं जसं कळतं मग तसं ती येड्यावानी पण करते करते त्यांना कळाय पण लागतं. आणि माझा आरू ना, मम्मीने जेव्हा झालं तेव्हा मम्मीने त्याला नेलं डोस द्यायसाठी. पण तेव्हा मम्मीने काय केलं होतं, त्याला जिथं डोस दिला ना तिथं इंजेक्शनच्या जागेवर असं साईडनी विक्स लावली होती. त्यांनी लई फरक पडतो. म्हणजे हात जास्त जेवढा त्रास होतो तेवढंच तो होतं, पण थोडं का असं ना कमी होतं. मग त्याला मी साईडने असं विक्स लावली होती सगळीकडून. आणि मग इथं आमच्या गावातला होता बाजार, मग इथं आणलं होतं मामाने माळवं, भेंडी, वांगं, बटाटं, गवारी शेंगा. चल तर मग आजसाठी एवढंच. आणि शेवटला मी खाल्लं वडापाव येऊन. चला.